चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. नामदार विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे विकास कामांसाठी योगदान. आमदार काशीनाथ दातेसर. राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सातत्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी पाठबळ दिल्याने गेली वर्षभरात नगर व पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली असल्याचे प्रतिपादन आमदार काशीनाथ दातेसर यांनी व्यक्त केलं आहे. निघोज व रेनवडी परिसरातील 3 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष RS कापसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, ज्येष्ठ नेते दत्तानाना पवार, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, वडनेर हवेलीचे सरपंच लहू भालेकर, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेठ वरखडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेश शेठ लाळगे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहितदास लामखडे, युवा नेते रवी शेठ लंके, ज्येष्ठ नेते शिवाजीराव डेरे, युवा नेतृत्व विशाल डेरे, दत्तात्रय घोगरे, किसनराव घोगरे, शिवराज कदम, निवृत्ती वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते असलमभाई इनामदार, परिसरातील सरपंच, उपसरपंच व सोसायटीचे पदाधिकारी व संचालक मंडळ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार दातेसर म्हणाले, गेली वर्षभरात नगर तालुका व पारनेर तालुक्यातील गाव व परिसरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये रस्ते, जलसिंचन, आरोग्य, शाळा आदी महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न केले आहेत. निघोज आळकुटी जिल्हा परिषद गटात संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी विविध विकास कामांचा पाठपुरावा विखे पाटील यांच्याकडे केल्याने परिसर विकासासाठी गती आली आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणून वराळ, पाटील व कारखिले कार्यरत आहेत. आपण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवताना तालुक्यातील 1000 रुग्णांना 25,000 रुपये ते 1 लाखापर्यंत 7 कोटीची मदत राज्य सरकारच्या वतीनं केली आहे. ही एक उच्चांकी मदत असून या माध्यमातून हजारो कुटुंबाला लाभ मिळत आहे. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पाट पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 400 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. या कामामुळे 500 क्युसेस पाणी जास्त मिळणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीत आपल्याला सर्वतोपरी मदत केल्याने आपला विजय सोपा झाला म्हणून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली. या पुढील 4 वर्षाच्या कार्यकाळात तालुका विकासाला आणखीन गती येणार असून नामदार विखे पाटील यांचे मार्गदर्शन व माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. युती सरकारने अनेक विकास योजना राबवल्याने ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही महायुती एकत्र लढवणार असून या निवडणुकीत जनतेने मोठ्या प्रमाणात सहकार्य करून आपल्याला परिसराच्या गतिमान विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार दातेसर यांनी केले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली.
गेली 5 ते 6 वर्षात गावागावात भांडणे लावण्याचा उद्योग विरोधकांनी केला असून फक्त दादागिरी दडपशाही करत लोकांना झुलवत ठेवण्याचे काम विरोधकांनी केलं असून काम करणाऱ्या लोकांना हीन वागणूक देत विरोधकांनी स्वार्थी राजकारण केलं असून विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना हद्दपार केला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जनता विरोधकांना कायमचे हद्दपार करेल तसेच महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास व्यक्त केला। जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी आमदार काशीनाथ दाते सर यांच्या कामाचे कौतुक करताना सांगितलं की आमदार दाते सर यांनी वर्षभरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम काम केलं असून येत्या 4 वर्षात तालुक्यातील विकास कामांना गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष RS कापसे यांनी सांगितलं की विकास कामे करताना कोण आमचा कोण त्यांचा हे न पाहता आमदार दाते सर यांनी विकास कामांचा सपाटा सुरू ठेवला आहे। गेली वर्षभरात तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत तसेच नगर तालुक्यातील गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। तालुका विकासाला मोठ्या प्रमाणात गती आली असून प्रत्येक गावात कामे झाल्याने लोक यापुढील काळात महायुती सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी आमदार काशीनाथ दाते सर हे कामाचा माणूस असल्याने तालुका विकासाला गती मिळाली असून आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल असा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे यांनी यावेळी सांगितलं की महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच विकासाभिमुख योजना राबवण्यात आल्या। केंद्र व राज्य सरकार एका विचाराचे असल्याने हे शक्य झालं आहे। जनतेने लोकसभा निवडणुकीत चूक केली, नंतर मात्र विधानसभा निवडणुकीत दुरुस्ती केली म्हणून बरे झाले, अन्यथा तालुक्याचा विनाश झाला असता। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही पुन्हा एकदा तालुक्यातील जनतेची अस्मितेची लढाई असल्याने या निवडणुकीत जनतेने मोठ्या मताधिक्याने महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन उचाळे यांनी केलं। संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले, गेली वर्षभरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। महायुतीचे सरकार सत्तेवर आहे। देशात मोदी व राज्यात फडणवीस सरकार मोठ्या गतीने काम करीत आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमदार काशीनाथ दाते सर यांच्या प्रत्येक विकास कामांना मंजुरी देऊन तालुका विकासाला गती दिली आहे। आमदार दाते सर हे कार्यक्षम व कार्यसम्राट नेतृत्व आहे। कोट्यावधी रुपयांची विकास कामे करताना त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने काम केलं आहे। राजकारण व समाजकारण यांचा 45 वर्षाचा मोठा अनुभव असल्याने मतदारांसाठी प्रत्येक गावात त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विकास कामे केली आहेत। आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन वराळे पाटील यांनी केलं आहे। यावेळी युवा नेते विशाल डेरे व ज्येष्ठ नेते शिवाजीराव डेरे यांनी प्रास्ताविक भाषणात विकास कामांची माहिती देत या भागातील विकास कामांना नामदार विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार काशीनाथ दाते, संदीप पाटील वराळ, जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ, राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांच्यामुळे गती मिळाली असून हा परिसर सातत्याने महायुती सरकारच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असून यापुढील निवडणुकीत सुद्धा हा परिसर युतीच्या उमेदवारांना विजयी करेल अशी ग्वाही दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते विशाल डेरे व दत्तात्रय घोगरे यांनी केलं। तसेच किसनराव घोगरे, कचरुशेठ डेरे यांनी आभार मानले। पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर।